तर शांत बसायचं बरं का. उगा मस्ती नाही करायची, नाही तर माझं कॉन्सन्ट्रेशन हलेल. ओके ते ओके. लायसन्स आहे ना? चला राणी सरकार, तुमचं आवरलं असेल तर निघूयात का? काय हो? अहो, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. मी आत्ता बोललं तर चालेल? मग बोला की. हा? हे बघा, तुम्ही बोलायचं आणि आम्ही ऐकायचं, हेच आमचं काम, हीच आमची ड्युटी. बोला, काय हुकूम आहे? अहो, मला खूप दिवसापासून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आत्ता सांगते. ऍक्च्युली संजू, मला माहिती तू काय सांगणार आहेस. तुम्हाला माहिती? कसं काय? मला मोनाने खूप आधीच सांगितलं. मी इतके दिवस वाट बघत होतो की तू स्वतःहून कधी सांगशील. मग मी कधी विषय नाही काढला. मी तू का नाही सांगितलंस मला हे? संजू, तुला माहिती गोष्टी लपवण्याचा मला किती राग आहे, आणि आपण गोष्टी लपवण्यासाठीच खोटं बोलतो. मला सांग, किती खोटं बोललीस आजपर्यंत? पण हे शेवटचं. संजू, यापुढे आता कधीच खोटं बोलायचं नाही, कारण आता मी तुझ्या पाठीशी आहे. यापुढे तू कधीच तुझ्या वडिलांशी खोटं बोलणार नाही. कल्याणी गृह उद्योगासाठी माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. अहो नाही, ते संजू, अगं का पॅनिक होतीयस? हे बघ, आधी आपण उद्या आंबेगावला जाऊ, मग ठरवूयात बिझनेसचं काय करायचं. अहो नाही, तसं नाही. अगं संजू, तू आईसाहेबांचं टेन्शन घेतलंयस का? हे बघ, खरंच काळजी करू नको, मी बोलेन त्यांच्याशी. आता आईसाहेबांना कन्व्हिन्स करायचं जरा अवघडच आहे, पण डोंट वरी, आपके लिए एडी चोटी का जोर लगा देंगे हम. आणि हा बिझनेस करून तुला जर खरंच आनंद मिळणार आहे ना, तर मी काही कसंही करून आईसाहेबांना कन्व्हिन्स करेन. खरंच. चल आवर, निघूयात. तर पण मधली काय आणि दाखली काय? पुरीचं लग्न थाटामाटातच केलं असशील ना? अरे जागे, तुम्हाला सांगतो राया दादा, एकदम बंबाट लगीन झालं. जंगी म्हणा की. अहो, असं बेंड बाजा, खानदानी लगीन, काय सांगू तुम्हाला, लय भारी. जेव्हा काय होतं रे? आणि खायला सांगतो, श्रीखंड, बासुंदी, मठ्ठा, खारेबुंदी, जिलेबी, दाल फ्राय, लय काय काय होतं. ते बेळगावचं कुंदाने आईस्क्रीम बी होतं. वा 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 वा. म्हणजे समजा जे आलतं ते माझ्या पैशाने. हे माझे समदे पैसे नगदी आत्ताच्या आत्ता परत द्यायचे. अरे एवढ्यात?
अरे मी कुठून आणू पैसे? हे जास्त त्यांनी बघून घ्यायचं, मी घ्यायचं तू द्यायचं. राय राय हे रॉंग आहे, हे रॉंग आहे. अरे अरे आपल्या डोंगराचा निकाल लागू दे ना आपल्यासारखा. अरे बघ देतो की पैसे. ए तुझा तो डोंगर, तुझा निकाल, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. हे बघ, तू तिकडे भिका माग, डाके टाक, एका लोकांची धुनी भांडी कर, पण माझे पैसे आत्ताच्या आत्ता द्यायच्या ताबडतोब. राय अरे तुला आपल्या दोस्तीची आणे. अरे आपल्या बेस्ट फ्रेंडची असं करतोयस वय तू? राय अरे मी कुठून आणू रे एवढे पैसे? ए राय अरे लय गरीब माणूस रे मी. एकदम फालतू पण. अरे 2 वेळ कसं बस जेवतोय मी. कसं बायांवाडी बुळू बुळू रडायला जमतंय तुला? काळीच आहे ना तुला. अशी माणूस की म्हणून सांगतोय रे. दुसत्यान माणूस, या 2 वर्डसाठी आपण यात सोडला तुला. या 2 शब्दांसाठी 2 नाही 4 दिवस घ्यायचे, पण आपल्याला आपली अख्खीच्या अख्खी मुद्दल आणून द्यायची. जर का तू मुद्दल आणून नाही दिली तर आपलं तुझ्यावरचं प्रेम संपतं. आणि रायाचं ज्याच्यावरचं प्रेम संपतं ना, त्याच्यासाठी तो सॉफ्ट राहतो. येतंय ना ध्यानात? राय असं करू नको. तुझ्या पाया पडतो मी, पाया पडतो तुझ्या. चालेल. अक्का येऊ का? नाही म्हणजे आलेच मी. ते तुझ्याशी जरा बोलायचं होतं. पोती वाचतेस का? बेबी, तुम्हाला डोळ्यांना दिसतंय ना साफ साफ, आम्ही पोथी वाचतोय. हो पोती वाचतेस तू? अगं पण बेबी आहे ना मी. मुद्द्याचं आणि तेवढंच बोला. हा हा त्याचं काय अक्का, रणजितचा फोन आला होता बरं का. तो आणि सुनबाई घराकडे यायला निघालेत. ऐकलं आम्ही. अख्खे मला काही एवढंच बोलायचं नव्हतं. तू जरा प्लीज ती पोती बाजूला ठेव ना. म्हणजे काय आहे, मला जरा इम्पॉर्टंट बोलायचं होतं तुझ्याशी. रणजित यायच्या आत. आजकाल ना माझ्या पायानं माझं वजनच सहन होत नाही बघ. बोलू का? बोलण्यासाठीच बसलात ना तुम्ही आमच्या समोर? बोलण्यासाठीच बसले होते की मी. त्याचं काय अक्का, म्हणजे लग्नात जरा गोंधळ झाला, पण सगळं छान झालं बघ. लग्न एकदम मस्त झालं. हो, आम्ही होतो तिथे, बघितलं की आम्ही सगळं. तू होतीसच की, आई आहेस ना तू. तू असणारच. नाही म्हणजे अक्का, लग्न होणार होतं स्वरांगीशी आणि झालं संजीवनीशी. प्रसंग तसा बाका होता बघ. हो म्हणजे सुखासुखी आहे स्वीकारणं जरा अवघडच होतं, पण जे झालं ते एकदम चांगलं झालं बघ. आणि मला खात्री आहे की रणजित एकदम आनंदी आहे बघ, एकदम आनंदी. बेबी, असं गोल 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 बोलण्यापेक्षा तुम्ही आम्हाला आत्ता हे का सांगताय, हे लांबण न लावता सांगितलेलं बरं. नाही अक्का, माझं म्हणणं एवढंच होतं की ढाले पाटलांची शिस्त, मान मर्यादा, रीतभात हे पाळणं योग्यच आहे बघ, अगदी योग्य. पण काय, येणारी नवीन सून असते ना, ती नुकत्याच जन्मलेल्या बाळासारखी असते बघ. अशा नव्या वातावरणात ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो तिला. बाळासारखंच असतं, म्हणजे मान धरेपर्यंत ना मायनं वागवावं लागतं. राजश्रीच्या बाबतीत मी तुला हे बोलले होते, आठवतंय का तुला? हा, बोलले होते मी अक्का तुला. म्हणजे
राजश्रीशी तू मायेने वागली असतीस ना तर ती जी आता कोरडी वागते ना तशी वागली नसती बघ ती. म्हणजे त्यांच्या कोरड्या वाकड्या स्वभावाला संपूर्णपणे आम्ही जबाबदार आहोत असं वाटतं तुम्हाला? नाही ग अक्के, असं नाही मला म्हणायचं, पण म्हणजे पूर्ण नसलं तरी थोडीफार जबाबदार आहेस ना. म्हणजे काय आहे, मला मान्य आहे की राजश्री दगड स्वभावाची आहे, पण तू माया लावली असतीस ना तर तिची मऊ वीट झाली असती बघ. पर राजश्रीचं जाऊ देत आता. ही नवीन पोरगी आहे ना, आपली ही नवीन सून संजीवनी गुणाची आहे ग. लेकरू फार चांगलं आहे. म्हणजे तू तिला ना सुनेपेक्षा मुलीसारखं वागव बघ. खूप बोललात बेबी, आम्ही ऐकून पण घेतलं. आता तुम्ही गप्प राहणं मस्त आहे. अक्का, गप बस म्हणलं की विषय संपतो का ग? नाही, मान्य आहे मी तुझी धाकटी बहीण आहे, पण मला पण काहीतरी बोलण्याचा अधिकार असेल का नाही? बेबी, कारण राजश्री आणि संजीवनी या आमच्या दोन्ही सुनाच आहेत, लेकी नाहीत. मुलीचं कौतुक आम्हाला कधी नव्हतं काय? दादासाहेब आणि रणजितराव नंतर किती नवस बोललो होतो आम्ही मुलीसाठी, पण अंबाबाईच्या मनातच नव्हतं. सुजितरावांच्या वेळेस तर ज्योतिषी म्हणाले पण होते तुम्हाला मुलगीच होणार. झाली का? अंबाबाईचा निर्णय आम्हाला मान्य आहे, पण म्हणून आम्ही आमच्या आयुष्यातली मुलीची जागा दुसऱ्या कुणालाच देणार नाही. राजश्री आणि संजीवनी सुना आहेत. ढाले पाटलांच्या घरात त्यांना सुनांच्या मानानं वागवलं जाईल. आणि नाठाळ सासूच्या कोरडेपणाने सुद्धा. देवी, तुम्ही ज्याला कोरडेपणा म्हणता ना त्याला आम्ही मर्यादा म्हणतो. आणि आमच्या समोर सगळ्यांनी आपल्या मर्यादेच्या नुसारच वागलं पाहिजे, आणि ते मस्ट आहे. अगदी तुम्ही सुद्धा. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. काय केलं पाहिजे? भूक लागली की खाल्लं पाहिजे. उगाच सांगू की नको सांगू, सांगू की नको सांगू हा विचार नाही. इथे मस्त पैकी खाऊ, मग पुढे जाऊ. चालतंय की. काय खाणार? नुसतं इंटेरियर बघत बसणार आहेस? मागवा की काय पण. काय पण? अख्ख्या मेनू कार्ड मध्ये काय पण नावाचा कुठलाच मेनू नाहीये. तुम्ही मागवाल ते चालेल मला. पण मला नाही चालणार ना. उगाच मी काहीतरी ऑर्डर करेन आणि तुला नाही आवडलं मग? मी केलेली प्रत्येक गोष्ट आवडायला हवी ना तुला. आणि एकदा तुझी आवड कळाली की मग असं विचारत नाही बसणार, सरळ ऑर्डर करत जाईल.
तोपर्यंत कॉपरेट कर. नाही मला कळू तर देत ना तुला नेमकं काय काय आवडतं. मला की नाही रवा डोसा लई आवडतोय. ओके मेट ओके. ठीक आहे, मग कुरकुर न करता 2 कुरकुरीत डोसा मागवतो. वेटर 2 कुरकुरीत रवा डोसा. संजू, आपल्या बाबतीत जरा प्रॉब्लेमच झालाय ना. म्हणजे बघ ना, अरेंज मॅरेज केलं तर लोकांना एकमेकांना जाणून घ्यायला वेळ तरी मिळतो. पण आपल्या बाबतीत असं झालं की आज आत्ता ताबडतोब, नो मंगनी डायरेक्ट ब्याह. म्हणजे आपल्याला एकमेकांच्या बेसिक आवडीनिवडी सुद्धा माहित नाही. हा, पण तेवढं चालायचंच. हळूहळू कळतील की आवडी निवडी. हा, ते पण आहेच म्हणा. पण मी काय म्हणतो, आपण तोपर्यंत कशाला थांबायचं नाही का? हा रवा डोसा कुरकुरीत होईपर्यंत आपण एक गेम खेळू. हा, हे बघ, राजानं राणीच्या आणि राणीनं राजाच्या आवडी ओळखायच्या, गेस करायच्या. तर सुरुवात आपण रंगापासून करूयात. तर मग आता सांग, माझा आवडता रंग कोणता? तुमचा आवडता रंग बघा, निळा. नाही 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 नाही, पांढरा. पक्का? हा. बघ बर. हो. चूक. 0 मार्क. कसं काय? मला लाल रंग आवडतो. लाल रंग होय. हा, तसं पण तुम्ही त्या लाल रंगाच्या टी शर्ट मध्ये लय भारी दिसता. बरं झालं, चला आता तुम्हाला कधी पण गिफ्ट द्यायचं असेल की नाही की मी लाल रंगाचाच सदरा देणार. हा, आता इसी बात पे तुम्ही मला माझा आवडता रंग सांगायचा. तुझा? हा. गुलाबी. आ? परफेक्ट हो. एकदम पैकीच्या पैकी मार्क. कसले मन कवड्या आतो. एवढं राईट गेसिंग कसं काय मारलं? सोपं आहे. हे बघ, 100 पैकी 100 मुलींना गुलाबी रंगच आवडतो. मी जस्ट एक खडा टाकला, तो लागला. काय रे, माज आलाय का तुम्हाला? आम्ही आलेलं दिसाना झालंय का? डोळं फुटल्यात? हा, का दात आल्यात तुम्हाला? सॉरी. अलग गलाब, अलग गलाब, अलग गलाब. आई आंबाईच पावली म्हणायची. साक्षात रणजित ढाले पाटील साहेब, गुड आफ्टरनून. अहो, मॅनर्स म्हणून तुम्ही बी काहीतरी बोला की. राया, दात तुझे वाढलेत. कोपऱ्यातला टेबल पकड, तिथं जाऊन सभ्यपणे बस आणि शांततेत ऑर्डर कर. आणि सगळं झालं, चुपचाप इथून निघायचं. अत्ते लोका शिकवी ब्रह्मज्ञान आणि तुम्ही काय खाता? रवा डोसा. रॉंग आहे, टोटल रॉंग. टाले पाटील साहेब, आम्ही एवढं तुमचं जंटलमन सारखी विचारपूस करतोय, तुम्ही आम्हाला एकदम हाडतूड करताय राव.
बराबर नाही. वहिनी वाटत. ओळख नाही करून देणार. ए राया, राहिलं आम्ही आमची ओळख करून घेतो बी आणि देतो.